लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज होणार 100% 10वा हप्ता वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस गोडच असणार आहे, आनंदाचा दिवस असणार आहे। कारण की आज सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज 10व्या हप्त्याचे 1500 रुपये वाटप होणार आहेत। आणि विशेष म्हणजे सर्व पैसे तुम्हाला आजच मिळणार आहेत। आजच सर्व पैसे वाटप होणार आहे। सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आजच 10वा हप्ता वाटप होणार आहे। सकाळपासून वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक महिलांच्या खात्यावरती बँक अकाउंट वरती पैसे जमा झालेले आहेत। त्यांना बँकेकडून पैसे जमा झाल्याच्या नंतर मेसेज सुद्धा आले आहेत। आता राहिलेल्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, आज तुमच्या खात्यावरती 100% 10वा हप्ता जमा होणार आहे। आजचा दिवस गोडच जाणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट, आणि ही अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल वरती सर्वात आधी देत आहोत। त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी बघा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज 100% पैसे वाटप होणार आहेत। बघा पैसे वाटप झाल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आता काही महिलांना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। सर्वच महिलांना मिळणार आहेत जेवढे पात्र आहेत, परंतु 10व्या हप्त्यासोबत काही महिलांना पेंडिंग 9व्या हप्त्याचे, म्हणजे ज्यांचा थकीत 9वा हप्ता आहे त्याचे पैसे येणार आहेत। 8वा हप्ता थकीत आहे त्याचे पैसे येणार आहेत काही महिलांना। तर काही महिलांना ज्यांचा 7वा हप्ता थकीत आहे त्याचे पैसे मिळणार आहेत। 7वा, 8वा, 9वा, 10वा, ठीक आहे, असे तुम्हाला पैसे येणार आहेत। ज्यांना 9 हप्त्यापर्यंतचे ऑलरेडी पैसे मिळाले आहेत अशा महिलांना 10वा हप्ता आज वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। तर बघा आता हे वाटप कालपासूनच सुरू झालेलं आहे। या ठिकाणी लक्षात घ्या 3 मे, त्यानंतर उद्या तारीख आहे 4 मे आणि परवा तारीख आहे 5 मे। हे 3 दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत। या 3 दिवस तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत। बघा लक्षामध्ये घ्या, आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। उद्या 4 तारखेला पैसे येणार आहेत, परवा 5 तारखेला सुद्धा पैसे येणार आहेत। 3 मे ते 5 मे अतिशय महत्वाचा कालावधी असणार आहे। तसेच लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्हाला जो 10वा हप्ता मिळणार आहे त्यासोबत आम्हाला 11व्या हप्त्याचे सुद्धा पैसे दिले जातील का। म्हणजेच भरपूर महिलांच्या मनामध्ये शंका होती की आता जो आम्हाला एप्रिलचा हप्ता वाटप होतोय, तर त्या एप्रिलच्या हप्त्यासोबत मेच्या हप्त्याचे सुद्धा पैसे आम्हाला दिले जातील का, असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला होता। तर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, व सर्वच्या सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आहे की आज तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता येणार आहे। 10व्या हप्त्यासोबत 11वा हप्ता सुद्धा आज येणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता। ठीक आहे, चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया, मेन व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आपण कुठलीही हवेमध्ये गोळी मारत नाहीये किंवा फेक माहिती वगैरे देत नाही, कारण की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आपल्या चॅनलवरती फक्त ऑथेंटिक अपडेट दिली जाते। या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्या संदर्भात या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आलेले आहे। स्वतः बघा स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे। त्यांनी स्वतः ही पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे। तर बघा काय म्हणालेले आहेत आदिती तटकरे मॅडम, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया। तर बघा ही अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात। ठीक आहे, तर यामध्ये ते काय म्हणाले आहेत आता आपण ती पोस्ट या ठिकाणी पाहूया। तर बघा आदिती तटकरे मॅडम यांनी पोस्ट केले आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या, बघा पात्र सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना थेट त्यांच्या खात्यात लाभ प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे म्हणजे A+B लिंक पाहिजे, म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। कारण की हे जे पैसे आहेत हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहेत। त्यामुळे सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर 10वा हप्ता सक्सेसफुली तुमच्या बँक अकाउंट मध्ये वडायचा असेल किंवा जमा होऊन द्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवावं लागेल। तुम्हाला जर पाठीमागचे हप्ते व्यवस्थित आले असतील तर काही अडचण येणार नाहीये, तुम्हाला या 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होऊन जातील। ठीक आहे, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा
सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असं त्यांनी पोस्ट केलेलं आहे. मग ही ऑफिशियल पोस्ट आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांची. तर बघा आजपासूनच या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेलं आहे. ठीक आहे, त्यांनी अजून एक पोस्ट केलेली आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा महाराष्ट्र शासन या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. महाराष्ट्र शासन बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनची या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, ठीक आहे, आज आणि उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब सर्वांच्या नेतृत्वामध्ये आता महायुती सरकार ही लाडकी बहीण योजना चालवत आहे. ठीक आहे, महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम. तर बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 हप्त्याचे पैसे महायुती सरकारने पाठवले आहेत. आता एप्रिल महिन्याचा 10व्या हप्त्याचा जो सन्मान निधी आहे, महिलांचा सन्मान निधी बघा एप्रिल महिन्याचा, तो सुद्धा आता आजपासून पाठवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दाखवतो. याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ऑफिशियल अपडेट दिलेले आहे. काय म्हटलेले आहे ते आपण जाणून घेऊया. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे आजपासूनच प्रक्रिया सुरू होते. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात महिलांच्या सन्मान निधी एप्रिलच्या महिन्याचा जमा होणार आहे. म्हणजे बघा आज या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे. 2 दिवस म्हणजे 3 मे, 4 मे आणि 5 मे पर्यंत तर सर्वच्या सर्व महिलांना पैसे भेटून जाणार आहेत. स्पष्टपणे अपडेट आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना. आता भरपूर महिलांचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना आता हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजलं आहे. 10वा हप्ता कधी मिळणार समजला आहे. परंतु 10व्या हप्त्यासोबत तुम्हाला अजून एक गिफ्ट मिळणार का? 11व्या हप्त्याचे पैसे सोबत दिले जाणार का? एप्रिलच्या हप्त्याच्या गिफ्ट सोबत मे महिन्याच्या हप्त्याचं गिफ्ट तुम्हाला मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र दिले जातील का? या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्या अगोदर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता हे वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वच्या सर्व महिलांना सर्वच्या सर्व जिल्ह्यातील कोणत्याही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्व जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळणार आहे. परंतु हा लाभ टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. आता कोणता जिल्हा पहिल्यांदा लाभ मिळणार तर बघा सर्वात पहिला लाभ दिला जाणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर जिल्हा. दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा तिसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. 5वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. ठीक आहे, 7 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 8 नंबरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. 10 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा. 11 नंबरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. 12 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. त्यानंतर 13 नंबरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर 14 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर 15 नंबरचा या ठिकाणी जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे, 16 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. त्यानंतर 17 नंबरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. 18 नंबरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. 19 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. 20 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. 21 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. 22 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. 23 नंबरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. 24 नंबरचा जिल्हा आहे मुंबई सर्बन. 25 नंबरचा आहे मुंबई सिटी. त्यानंतर 26 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर. 27 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर. ठीक आहे, त्यानंतर बघा 28 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. 29 नंबरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. 30 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. 31 नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. ठीक आहे, 32 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर 33 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 34 नंबरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर 35 नंबरचा या ठिकाणी ठीक आहे, तर 35 नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. त्या जिल्ह्याचं नाव आहे या ठिकाणी बघा भंडारा जिल्हा. ठीक आहे, आणि 36 नंबरचा शेवटचा अंतिम फायनल जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा. ठीक आहे, परभणी जिल्हा. अशा मिळून 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचं वाटप आजच होणार आहे. आज उद्या परवा 2 दिवसात सर्व महिलांना पैसे भेटून जाणार आहेत. आता तुमचा मेन प्रश्न होता की आम्हाला 10व्या हप्त्यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत मेच्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का? तर बघा एप्रिल महिन्याचा हप्ता तर आज पैसे वाटप 100% होणार आहे. एप्रिलचा हप्ता तर तुम्हाला 100% मिळणार आहे. परंतु तुम्हाला 10व्या हप्त्यासोबत 11वा हप्ता मिळणार का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो.
म्हणजे 10+11 तर बघा तुम्हाला 10व्या हप्त्यासोबत 11वा हप्ता दिला जाणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की आता सध्या फक्त 10वा हप्ता वाटप होतोय आणि 11व्या हप्त्याबाबत आता नियोजन प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर म्हणजेच लगेच तुम्हाला 11वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना 10वा हप्ता आज पाठवला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. एप्रिलच्या हप्त्याची तारीख फायनल झालेली आहे. मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आजच जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि अशाच माहितीसाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. आणि सर्वांनी काळजी करू नका, आजपासून 2 ते 3 दिवसात हा सन्मान निधी सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.